आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच पहिली बातमी आहे ती म्हणजे राजकीय वर्तुळातून राज ठाकरे जर सोबत असतील तर आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत असं काँग्रेसनं आता उद्धव ठाकरेंना ठणकावून सांगितलंय। काँग्रेसला सोबत ठेवून मविया मात्र कायम ठेवण्यावर उद्धव ठाकरे आग्रही आहेत। भाजपला जर प्रत्युत्तर द्यायचं असेल तर एकजूट महत्त्वाची असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतायत। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्या सोबत असणारे ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ, मनसेचे प्रवक्ते हेमंत कांबळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत हे सध्या आपल्या सोबत असणार आहेत। आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। मी सर्वप्रथम आता अमोलजी तुमच्याकडे येतोय। मला सांगा की आता या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं असेल तर राज ठाकरे सोबत यायला तयार आहेत। राज ठाकरे 2 पावलं मागे जात आहेत आणि काँग्रेसनं सुद्धा 2 पावलं पुढे येण्याची गरज आहे। असं का वागतं काँग्रेस? का कैचीत पकडल्यासारखी भूमिका आहे काँग्रेसची? हे पहा, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून आम्हाला लढायची आहे। त्यामध्ये इतर छोटे छोटे पक्ष असतील त्यांना देखील आम्ही बरोबर घेऊन या ठिकाणी लढण्याचा प्रयत्न करणार आहोत। या अगोदर देखील निवडणूक आयोगाच्या विरोधात जो मोर्चा काढला होता त्या मोर्चामध्ये सर्व पक्ष या ठिकाणी सामील झाले होते। आपण पाहिलं असेल, काँग्रेस होती, राष्ट्रवादी होती, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना होती, मनसे स्वतः त्या ठिकाणी पुढाकार घेतला होता। आणि आमचं एकच लक्ष आहे की या ठिकाणी मुख्य उद्देश हा बीजेपीला रोखणं, कारण बीजेपी साम दाम दंड भेद असे सगळं करून या ठिकाणी सत्ता प्राप्त करण्याचं काम करतात। आपण जर कालच्या निवडणुकीमध्ये पाहिलं असेल, नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये सर्व मंत्र्यांच्या आमदारांच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे, नगराध्यक्ष निवडून आणण्याचं काम केलेलं आहे। म्हणजे ज्यांनी आतापर्यंत घराणेशाहीवर आरोप केले, नुसते आरोप करायचे, काही काम करायचं नाही आणि आपलं पाप झाकून ठेवायचं, हा एक कलमी कार्यक्रम भारतीय जनता पार्टी चालू आहे। आणि सत्तेचा दुरुपयोग करायचा। सत्ता कशी राबवायची तर मागच्या 4 वर्षापासून मुंबई महानगरपालिकेवरती प्रशासक राज आहे। या ठिकाणी बापजादांच्या कमाईतून जवळजवळ 92,000 कोटी एफडी जमा करून ठेवली होती। यांनी जवळजवळ 12,000 कोटी रुपये ह्या मागच्या 4 वर्षामध्ये खर्च केलेले। कशासाठी खर्च केलेले? विकासाच्या नावाखाली। पण विकास कुठे झालाय का? अमोलजी, मुद्दा असा होता की जर म्हणजे ठाकरेंना सरळ सरळ काँग्रेस कैचीमध्ये पकडते, पण ठाकरे असं म्हणतायत की आम्हाला जर भाजपला जर टक्कर द्यायची असेल, जर भाजप सारख्या बलाढ्य पक्षाला जर टक्कर द्यायची असेल तर सर्वांनी एकजूट राहणं महत्त्वाचं आहे। आणि येत्या काळामध्ये हीच एकजूट, मवियाची एकजूट आपल्याला काय म्हणतात त्याला, भाजपवरती सरस ठरू शकते असा एक दावा आहे। मग काँग्रेस का कच खात आहे? नाही, आता काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरती ते कार्यकर्त्यांचा आवाज ऐकून अशा भूमिका घेत असतील, परंतु महायुती किंवा महाविकास आघाडीच्या ह्या ज्या घोषणा होतात किंवा निर्णय जे घेतले जातात ते राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर घेतले जातात। त्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांसाठी ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलाव्या लागतात, कराव्या लागतात। परंतु आमचा एकच उद्देश असणार आहे की भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी सत्तेचा जो दुरुपयोग चालू आहे त्यांना रोखण्यासाठी आम्ही सर्व एकत्र लढणार आहोत। जरी आता वर्षाताईंची भूमिका काही वेगळी असेल, परंतु त्यांची वैयक्तिक भूमिका ही कार्यकर्त्यासाठी असेल। परंतु हे जे निर्णय आहेत राज्य पातळीवरती आणि राष्ट्रीय पातळीवर घेतले जातात आणि आम्ही ते घेणार आणि आम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येणार। बरं अमोलजी, ठीक आहे, तुमचं म्हणणं आता कळलेलं आहे। मी आता मनसे प्रवक्ते हेमंत कांबळेंकडे येतो। हेमंतजी, आपण बघितलं असेल राज ठाकरे स्वतः मविया सोबत जाण्यासाठी सकारात्मक आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा त्यांना सोबत घेऊन मवियामध्ये एंटर करायला सकारात्मक आहेत। मग काँग्रेसच्या भूमिकेमुळे जर काँग्रेसनं जर नाहीच ऐकलं शेवटच्या क्षणापर्यंत तर मग पक्षाची भूमिका काय असेल? बघा, कसं आहे ना की एक तर आम्ही म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही महाविकास आघाडीचा भाग नाही हे सांगण्याचं काही कारण नाही। झाला आता जो आमचा सत्याचा मोर्चा, तर सत्याच्या मोर्चामध्ये आम्ही जो पुढाकार घेतला, ते म्हणाले पुढाकार घेतला, आम्ही सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय की भारतीय जनता पार्टी आणि जे काय इथे जे महायुतीचं सरकार चाललंय तर त्यांचे जे काय त्यांना जर कुठेतरी हे द्यायचं असेल, म्हणजे प्रत्युत्तर द्यायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे। पण काँग्रेस आता असा निर्णय का घेतं ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती। काँग्रेस हा तळागाळातला पक्ष आहे, पण त्यांनी आता बिहारमध्ये जो तळ गाठलाय त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हे त्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे की मतांची बेरीज आणि वजाबाकी ही काँग्रेसच्या नेत्यांना आम्ही सांगण्याची गरज नाही। तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। वर्षा गायकवाड ज्या पद्धतीने बोलतायत, सचिन सावंत यांच्या ज्या काही स्टेटमेंट्स आल्या, तर आम्हाला म्हणजे हा एक प्रश्न पडलाय की नेमकं या
सत्ताधाऱ्यांवरती बोलायचं सोडून ते मनसेवरती बोलून अमराठी मतदारांना कुठेतरी हात घालायचा त्यांचा प्रयत्न आहे का असं मला वाटतं. त्यामुळे हा निर्णय त्यांनी घ्यावा की नेमकं त्यांना काय करायचं, कारण आम्ही काही महाविकास आघाडीचा भाग नाहीये. मी आता हाच मुद्दा घेऊन ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ यांच्याकडे येणार आहे. तुषारजी, उद्धव ठाकरेंची भूमिका अशी आहे की जोपर्यंत मी भावाला सोबत घेणार नाही तोपर्यंत आपण ही निवडणूक लढवायची नाही राज ठाकरेंशिवाय त्यांना. मात्र जर असं म्हणत असतील आता हेमंत कांबळे की आम्ही मवियाचा अजून तरी भाग नाही आहोत, काँग्रेस सुद्धा अजून राज ठाकरेंना सोबत घेण्यासंदर्भामध्ये नकारात्मक भूमिकेमध्ये आहे. आता तर पवारांनी सुद्धा भूमिका आपली जाहीर केलेली आहे की आता काँग्रेस सोबत असणार आहे. उद्धव ठाकरेंची येत्या काळामध्ये काय रणनीती असू शकते आणि एकंदरीतच या सगळ्याला शह कसा देऊ शकतात उद्धव ठाकरे? तुम्ही जर पाहिलं असेल मागचा जो एक मेळावा झाला, मेळाव्यानंतर उद्धव साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. म्हणजे हे जर तुम्ही नीट ऐकलं असेल तर ठाकरे बंधू यापुढे एकत्र आलेले आहेत आणि एकत्रच राहणार आहे. समस्त महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा होती की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढावं. जर तुम्ही पाहिलं तर महाविकास आघाडी ही स्थापन जेव्हा झाली तर त्याचे दोन मूळ उद्दिष्ट होते. सर्वात पहिले तर संविधान वाचवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे इलेक्शन निवडणूक आयोग जे मनमानी कारभार करत आहे त्याच्या विरुद्ध एकजुटीने उभं राहण्यासाठी. आता सगळे पक्ष जर एकत्र येत आहेत आणि एकत्र येत असताना जर काँग्रेस कुठल्याही प्रकारची आडमुठी भूमिका जर घेत असेल तर त्यांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की आज महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर नक्की काय चालू आहे. आणि जर आपल्याला जर काँग्रेसनं जर आडमुठी भूमिका जर त्यांची कायम ठेवली रसाळ साहेब, तर मग येत्या काळामध्ये हे मवियामध्ये काही आपल्याला घडामोडी घडल्याचं बघायला मिळतील की ठाकरे बंधू वेगळे लढतील आणि मवियाचे हे इतर दोन पक्ष वेगळे लढतील, असं काही बघायला मिळेल? बघा आता सध्या तरी तुम्ही पाहत असाल तर उद्धव साहेब एकच बोलतायत की सर्वांनी बीजेपीच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे गरजेचं आहे. आता आम्ही एकत्र यायला तयार आहोत, सगळे एकत्र येत आहेत, काँग्रेसने देखील एकत्र आलं पाहिजे. पण अहो ते येत नाहीत ना हेमंतजी, मला सांगा. पण ते येत नाही आता तुषारजी, त्यांना एकत्रित आणण्यासाठी त्यांना कुठेतरी थोडंसं मध्यस्थी करावी लागणार आहे. मी तर असं मानतोय की आता सध्या जे स्टेटमेंट चालू आहेत ते स्थानिक जे 2-3 नेते आहेत, वर्षाजी आहेत, सावंतजी आहेत, त्यांच्याकडनं चालू आहेत. पण मला तरी असं वाटतंय की राष्ट्रीय नेतृत्व जे आहे त्यांच्याकडनं सकारात्मक उत्तर येईल आणि सगळे तुम्हाला एकत्रच दिसतील. कारण की याआधी देखील जे 2-3 मोर्चे किंवा 2-3 आंदोलनं झाली त्यामध्ये सगळे एकत्र होते आणि नक्कीच बीजेपीला रोखण्यासाठी बीजेपीची जी मनमानी आहे, बीजेपी म्हणजे पक्षाला आम्हाला रोखायचं नाहीये, ते जे चुकीच्या पद्धतीने वागणूक देत आहेत किंवा चुकीच्या पद्धतीने आज जेवढ्याही काय चुकीची पद्धत आहे तुषारजी, काय चुकीची पद्धत आहे, काय वागणूक देत आहेत? बघा सगळ्यात पहिले तर तुम्ही पाहिलं असेल की आज मतदार याद्यांमध्ये एवढा घोळ होता. जर घोळ होता आणि घोळ त्यांना मान्य होता, एकदा जर मतदार याद्या चुकीच्या आहेत तर इलेक्शन लगेच घेणं हे चुकीचं होतं. आम्ही मागणी केली होती की मतदार याद्यांमधला जो घोळ आहे तो सर्वात आधी दुरुस्त करा. तो दुरुस्त झाल्यावरती तुम्ही मतदार याद्या दुरुस्त झाल्यावरतीच मतदान घ्या. ही आमची पहिली मागणी होती. दुसरी मागणी जर तुम्ही बघितलं असेल तर ईडीचा ज्या प्रकारे चुकीचा उपयोग करून घेतला गेला, ज्यांच्यावरती तुम्ही आरोप लावले, आज वॉशिंग मशीन मधून धुवून काढल्यानंतर ते आज तुमच्या पक्षात ते आमदार काढले. आज जर तुम्ही पाहिलं तर बीजेपी हा एक पक्ष नसून हा इकडनं तिकडनं दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेतल्यासारखं तुम्ही केलेलं आहे आणि हे तुम्हाला नंतर होणारच आहे. आज जर तुम्ही पाहतायत की आमच्या पक्षाचे 2 तुकडे केले गेले, आज 2 तुकडे केले, पण आज ठाण्यामध्ये तुम्ही पाहताय का काय झालंय? ठाण्यामध्ये बीजेपीचे जे नगरसेवक आहेत ते शिंदे गटातील जे शाखा प्रमुख आहेत, उपविभाग प्रमुख आहेत, त्यांना मारझोड करतायत.
हे तुम्ही पाहिलं का? 2 दिवसापासून तेच चालू आहे. बरं, आता तुमच्या म्हणजे शिवसेनेमधून जे बाहेर पडलेले तुषारजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. त्याच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधले प्रवक्ते अरुण सावंत सुद्धा आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. अरुणजी, आपण पाहताय या मवियाच्या नेत्यांची आपण आता प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यांनी एक विश्लेषण केलं या संदर्भामध्ये की राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी आता काँग्रेस तशी मनाची तयारी होत नाहीये काँग्रेसची. जर असं जर झालं आणि जर ऐन वेळेला जर काँग्रेसनं सांगितलं की बाबा चला राज ठाकरे आमच्या सोबत आले, आम्ही एकत्रित आता निवडणूक लढू आणि भाजपला शह देऊ, हे कितपत शक्य वाटतंय? आणि जर तसं झालं तर तुमच्या समोर काय आव्हान असेल? सिद्धेशजी, हे शक्यच होणार नाही या मवियाला. आणि आमच्या समोर या पळपुट्यांचं कोणत्याही प्रकारचं आव्हान उरलेलं नाही, हे स्पष्टपणे मी आपणास सांगतो. यांचे विचार काय आहे हे आपल्या चॅनेलद्वारे आता महाराष्ट्राची जनता, मुंबईची जनता ऐकत आहे. काय म्हणत आहे ते, काय म्हणत आहे ते पहा. यांच्या समोर कोणत्याही प्रकारचा अजेंडा उरलेला नाही. या सभ्यग्रस्तांना अगोदर शांत राहायला सांगा. आणि अशा अडाणी माणसांना याच्या पुढे बोलत जाऊ नका. मध्ये बोलणारे तुषारजी आणि अमोलजी, अरुण सावंतांचा मुद्दा आधी पूर्ण होऊ द्या. मी तुमच्या दोघांनाही बोलायची संधी देतो. अरुणजी, तुम्ही तुमचा मुद्दा क्लिअर करा. अमोलजी आणि तुषारजी, मी माझं ऐकता का तुम्ही आधी त्यांना बोलणं पूर्ण करू द्या. मी तुमच्या दोघांकडे येतो. मी समान संधी देतो सगळ्यांना. अरुणजी, बोला, तुम्ही तुमचा मुद्दा पूर्ण करा. यांनी पक्ष चोरले, दुसऱ्याच्या घरात भांडण लावली, दुसऱ्याचे कार्यकर्ते अडाणी प्रवक्त्यांना याच्या पुढे बोलवत जाऊ नका. आपण अमोलजी करतात, एकमेकांचे कपडे अमोलजी मंत्रिमंडळामध्ये अमोलजी, माझं ऐकता का तुम्ही? अमोलजी, थोडीशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. आधी अरुण सावंतांचं काय म्हणणं आहे ते आपण आधी ऐकून घेऊयात, मग तुम्ही तुमची प्रतिक्रिया मांडा त्यांच्यावरती. अमोलजी, माझा आवाज येतोय? आपण बोला अरुणजी, बोला. सिद्धेशजी, आपले आभार मानतो आपण अशा बुद्धिवान प्रवक्त्यांचा आवाज थांबविल्याबद्दल. राहिली दुसरी गोष्ट, या महाराष्ट्राच्या जनतेला यांचे हे जे काही रोजची रडगाणी आहेत, रोजचे वादविवाद आहेत, रोजचे आरोप आहेत, याच्यामध्ये मुळीच स्वारस्य नाहीये. जनतेला काय हवंय आज मुंबईच्या, तर मुंबईचा विकास हवाय आणि मुंबईची प्रगती आणि मुंबईकरांना कशा सुखसुविधा देता येतील यामध्ये मुंबईकरांना रस आहे. आणि आमची शिवसेना म्हणा किंवा महायुती सरकार म्हणा, जनतेसाठी चांगल्या चांगल्या गोष्टी कशा देता येतील याच्याकरिता दररोज आम्ही प्रयत्नशील असतो. आणि या सर्व मुद्द्यांना घेऊन आम्ही येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सामोरे जाणार आहोत. आता राहिला प्रश्न काँग्रेसचा, तर काँग्रेस पहा कशी दुतोंडी आहे. काँग्रेसने काही दिवसांपूर्वी इतर मुद्द्यांवरती मनसे आणि उभाटा शिवसेनेला आपल्या बरोबर घेतलं होतं. आणि आज ते काय म्हणत आहेत, तर मनसे हा मारझोड करणाऱ्यांचा पक्ष आहे, उभाटा शिवसेना याच्यामध्ये आता काही दम उरलेला नाहीये. तेव्हा अशा पक्षांची साथ आम्हाला नकोय, आम्ही स्वतंत्र लढणार आहोत. तर इथे दुसरे प्रवक्ते काय म्हणत आहेत की वर्षा गायकवाड काही म्हणत, आम्ही एकत्र लढणार. अरे, तुम्ही पक्षाच्या अध्यक्षांचं म्हणणं ऐकणार की तुमचं म्हणणं तुमचे कार्यकर्ते ऐकणार? अरुणजी, तुमचं म्हणणं मला कळालेलं आहे की हा जो पक्षाचा जो निर्णय आहे तो हायकमांड घेतं. हायकमांड जो काय निर्णय देईल त्याच्यावरती या सगळ्या पुढच्या चर्चांना वेग येऊ शकतो. मी आता हाच मुद्दा धरून अमोल मातेले तुमच्याकडे येणार आहे. अमोलजी, आपण बघितलं असेल तर अरुण सावंत यांचं हेच म्हणणं आहे की फक्त वर्षा गायकवाडांशी बोलून साध्य होणार नाहीये. हा सगळा सर्वस्वी निर्णय हा हायकमांडचा असतो. हायकमांडने जर याच्यावरती ग्रीन सिग्नल दिला तर मनसेला सोबत घेण्यासाठी मविया आणि काँग्रेस आग्रही राहू शकते. आपली प्रतिक्रिया? अरुण सावंत साहेब फार विद्वान आहेत. ते याचे विद्वान आहेत की कसे कोणाचे पक्ष फोडायचे, कसे कोणाचे आमदार चोरून न्यायचे, याच्यामुळे ते त्यांनी पीएचडी केलेली असावी. ते स्वतःला फार विद्वान समजतात. पण त्यांनी हे समजायला पाहिजे, त्यांनी काय स्वतः पक्ष उभा करून स्थापन केलेला पक्ष नाहीये. दुसऱ्याचे पक्ष फोडून, दुसऱ्याचे आमदार नेऊन, दुसऱ्याचे आमदार एका राज्यात दुसऱ्या राज्यात पळून नेलेले, हे पण कुठे आहेत आणि ते आम्हाला ज्ञान शिकवणार काय? बरं, राहिला प्रश्न महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिकेमध्ये मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक राज आहे, यांच्या नेतृत्वाखाली ही महानगरपालिका चालते. इतका प्रचंड अंदागोंदी कारभार ह्या महानगरपालिकेत चालू आहे आणि इतका भ्रष्टाचार केलेला आहे. रस्ते सिमेंटचे करण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपये लाटले साहेबांनी, हजारो कोटी रुपये. इतकी मोठी आकडेवारी आहेत. आरोग्य खात्यात पैसे खाले, शिक्षण खात्यात पैसे खाले, नाला साफसफाईमध्ये पैसे खाले, रस्ते घोटाळ्यामध्ये पैसे खाले.
सगळ्या ठिकाणी पैसे खावलेत, हात अमोलजी, मारलेत. प्रश्न आणि पैसे आज हे खाण्याचा गप्पा नाहीये. अरुण सावंतांनी जे मुद्दे उपस्थित केलेले होते त्याच्यावरती आपली प्रतिक्रिया काय आहे? कारण हे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता निवडणुकांच्या वेळी रंगणारच आहेत. नेमके आता त्यांनी जे काँग्रेसबद्दलची जी काही भूमिका मांडली त्याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल. महाविकास आघाडी ही दिवसेंदिवस मजबूत होत राहणार आहे, कारण या ठिकाणी साम दाम दंडभेद असलेले हे अरुण पक्ष जे सावंत आहेत, म्हणतात जोक आहे म्हणून हसतायत ते. सत्तेचा दुरुपयोग करून या ठिकाणी सत्तेवर आलेली लोक आहेत. हे स्वकष्टाने लोक आलेली नाहीये. दुसऱ्याची पोरं आपल्या मांडीवर बसून त्यांना खेळवण्याचं काम हे करतात. त्याच्यामुळे यांनी फार काय गप्पा मारण्याची आवश्यकता नाहीये. आमच्या जरी काही छोट्या पातळीवर ते मतभेद ज्या घरामध्येच असतात, परंतु एखादा निर्णय जेव्हा होत असतो तो राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर होत असतो आणि तो योग्य निर्णय योग्य वेळी आम्ही घेणार आहोत. त्याच्यामुळे यांनी चिंता करण्याचं कारण नाही. आम्हाला यांनी मागच्या 4 वर्षामध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार केलेला आहे तो जनतेसमोर आणायचा आहे आणि जनतेच्या विकासासाठी आम्हाला या ठिकाणी सत्तेवर यायचंय. त्याच्यामुळे आम्ही यांच्यासारख्या पळकोटीने आम्ही लढणारे आहोत. आम्ही लढणारे आहोत म्हणून आम्ही विरोधक आहोत. आम्ही चोऱ्या यांनी सावंत साहेब मध्ये बोलू नका, तर मला बोलू द्या ना. तुम्ही असं काय करताय? तुमचा सन्मान करतो. तुम्ही आम्हाला काही बोलताय असं बरं नाही वाटत ना. आम्ही ज्येष्ठ आहात, तुम्ही श्रेष्ठ आहात, आम्ही तुमचा मान सन्मान सगळं करतो, पण तुम्ही आम्हाला काही शब्द वापरणार हे चुकीचं आहे. म्हणजे सत्तेचा किती नाश करावा तुम्ही? मला समजत नाही. अमोलजी आपण मी बोलतो ना, तुम्ही आमच्या मुद्दा पूर्ण करा. आम्हाला माहितीये तुम्ही कशा प्रकारे चोऱ्या करू शकतात, चोऱ्यांचं कसं समर्थन करू शकतात. गप्पा बंद करा. तुम्हाला बोलायची संधी मी दिलेली आहे, त्याचा फायदा घ्या. तुम्ही वायफळ शब्द वापरले तर तुम्हाला सोडणार नाही मी. तुम्ही जर वायफळ गप्पा केला तर तुम्हाला सोडणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला इथेच उघडं करेन. तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला गेली 25 वर्ष ज्यांनी या मुंबईला लुटलं त्यांच्या बरोबर तुम्हाला लाज वाटत नाही का? अहो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही चोऱ्याचं समर्थन करताय, मतचोरी करून सत्तेवर आलात, तुम्ही भ्रष्टाचार करून सत्तेवर आलात आणि तुम्ही आम्हाला आता बंद करा. मतचोरी, ईव्हीएम मध्ये बोगसगिरी, दुसऱ्याची पोरं, हे बस झालं आता. कशा प्रकारे मुंबईकरांच्या प्रगतीसाठी विचार तुमचे उपयोगी नाही पडणार. आता कालच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसा उत्मात केलेला आहे, दुसऱ्यांच्या कार्यकर्त्यांना कशी मारहाण केलेली आहे, ही सगळी संपूर्ण जनता महाराष्ट्रामध्ये पाहते. महाराष्ट्रामध्ये फार काळ टिकणार नाही, लक्षात ठेवा. आणि सावंत साहेब, तुम्ही काय लक्षात घ्या. तुम्ही ज्यांच्याकडे काही कर्तृत्व नाही अशांची. अमोलजी आणि अरुणजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. मला इतर बातम्यांसंदर्भामध्ये सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्यात, विश्लेषण सुद्धा जाणून घ्यायचंय. हा विषय तुर्तास तरी आपण आता थांबवत. मात्र दुसरी एक बातमी आहे अर्थातच शरद पवारांसंदर्भातली. शरद पवार काँग्रेस सोबत आहे. ठाकरेंना त्यांनी वाऱ्यावर सोडलाय. पवार गटाची मुंबईमध्ये एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. बीएमसी निवडणुकीमध्ये पवार गट आता काँग्रेस सोबत जाणार आहे, आता जवळपास निश्चित झालाय. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या अडचणी सुद्धा वाढणार असल्याचं बोललं जाते. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी आता पुन्हा एकदा ठाकरे गटाचे प्रवक्ते तुषार रसाळ यांच्याकडे जाणार आहे. तुषारजी, राष्ट्रवादीची भूमिका साफ सरळ दिसते आहे. शरद पवार म्हणतात की आता म्हणजे त्यांची इनडायरेक्टली भूमिका अशी आहे की आम्ही आता जवळपास काँग्रेस सोबतच जाणार आहोत. ठाकरेंसोबत त्यांची या संदर्भामध्ये काही चर्चा नाहीये. जर शरद पवार काँग्रेस सोबत जर निवडणूक लढवणार असतील तर मग उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत निवडणूक लढवतील की ते मवियामध्येच सगळ्या त्या अटी शर्ती मान्य करून निवडणूक लढवतील? काय वाटतंय? बघा, शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत आणि शरद पवार साहेब हे कोणाला कळणं हे इतकं सोपं नाहीये. जोपर्यंत स्वतः ते येऊन मीडिया समोर बोलत नाही तोपर्यंत आपण त्यांचे तर्क वितर्क बांधणं हे चुकीचं आहे. आणि मला तरी एकदम वाटतंय की शरद पवार साहेब असं काही करणार नाही, कारण की महाराष्ट्र वाचवण्यासाठी, देश वाचवण्यासाठी, संविधान वाचवण्यासाठी एक कायम उद्धव साहेबांच्या सोबत राहतील. बर, आता मी अमोल मातेला तुमच्याकडे येतोय. अगदी मला थोडक्यात तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायची. आता 2 दिवसापूर्वीची भूमिका आहे राज ठाकरेंना सोबत घेण्यासाठी शरद पवार सकारात्मक आहेत आणि एकीकडे असं आहे की आता काँग्रेस सोबत निवडणूक लढवण्यावरती शरद पवार ठाम आहेत. आपण कसं पाहते आपल्या ज्येष्ठ नेत्यांच्या या सगळ्या भूमिकेकडे? आज दुपारी आदरणीय पवार साहेबांची आमची सगळ्यांची बैठक आहेतच. त्यामध्ये मतांतर या अगोदर देखील जाणून घेतलेले आहेत. परंतु पवार साहेबांची भूमिका ही अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. समविचारी पक्ष महाविकास आघाडीमध्ये जर येत असतील तर सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी मोड बांधायची आणि भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे कशा सत्तेचा दुरुपयोग करतंय
याच्या विरोधात आपल्याला लढण्यासाठी सगळ्यांना एकत्रित करण्याचं काम आदरणीय पवार साहेब करतात. त्यामुळे आपण चिंता करण्याचं कारण नाहीये. आता जरी छोटे मोठे कार्यकर्त्यांमध्ये अध्यक्षांमध्ये मतभेद असतील तर ती त्यांची भूमिका रास्त आहे. परंतु हे जेव्हा सगळे प्रश्न जाणून घेतले जातात तेव्हा आदरणीय पवार साहेब वरिष्ठांशी त्या ठिकाणी राष्ट्र पातळीवरती असतील, इतर पक्षाचे देखील समविचारी पक्षांशी देखील बोलणी करून या ठिकाणी एक ठाम निर्णय घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, आशा आहे. आणि तो निर्णय सगळे पक्ष मान्य करतील असं मला वाटतं. पवार साहेब शब्द कोणी टाळू शकत नाही. ठीक आहे. मी आता हीच प्रतिक्रिया घेऊन हेमंत कांबळे जे मनसेचे प्रवक्ते आहेत मी त्यांच्याकडे येतोय. अगदी थोडक्यात मला सांगा हेमंतजी, जर तसं झालं तर मग येत्या काळामध्ये राज ठाकरे हे नेमकी त्यांची भूमिका काय असेल आणि पक्ष नेमकं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कोणता निर्णय घेऊ शकतं असं तुम्हाला वाटतंय? कसं आहे ना की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची जी बाउंड्री आहे ती महाराष्ट्रासाठी आहे. तेव्हा महाराष्ट्र, मराठी माणूस, मुंबई हे आमचं प्राधान्याने क्रम असेल. आणि या गोष्टी या महाराष्ट्राच्या प्रश्नासाठी मुंबईच्या प्रश्नासाठी जे जे एकत्र येतील, उद्धव साहेब तर आणि राजसाहेब म्हणालेच आहेत की आम्ही एकत्र आलो तर आता कायमसाठी आलेलो आहोत. तर इतर पक्षांचं जे काय ते त्यांनी त्यांच्या भूमिका ते जाहीर करतील आणि त्यावेळी त्या विषयी आम्ही बोलू. मुळात प्रश्न असा आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे आता जो काय कारभार चाललाय, म्हणजे गेल्या 11 वर्षामध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, हे जे त्यांची टॅगलाईन होती त्याच्यामध्ये मग महिला सुरक्षा, कुठं काय महिला सुरक्षांचं आहे, महिलांना 10,000 रुपये दिले होते, संपदा मुंडेंचं काय झालं, त्याच्यावरती काय झालं, तुम्ही रस्त्यांचे प्रश्न म्हणालात, तुम्ही रोजगारांचे प्रश्न म्हणालात, तुम्ही उद्योग बाहेर चाललेत, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे या महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मुंबई, महाराष्ट्र अस्मिता ह्या आमच्या ज्या अधिक्रमणे ह्या आहेत, त्याच्यासोबत या प्रश्नांसोबत मला वाटतं आम्ही जे असतील त्यांच्यासोबत असू. बाकी महाविकास आघाडीचा आम्ही भाग नाही, त्यामुळे तो प्रश्न त्याची उत्तरं काय मी देणार नाही. ठीक आहे. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत सुद्धा आपल्या सोबत आहेत. अरुणजी, मवियाच्या नेत्यांच्या तुम्ही प्रतिक्रिया ऐकल्यात, मनसेच्या नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया ऐकली. आपण एक छोटीशी प्रतिक्रिया या संदर्भामध्ये द्या आणि आपण पुढच्या बातमीवरती पुन्हा जाणार आहोत. सिद्धेशजी, या सर्व प्रवक्त्यांची कीव करावीशी वाटते. आता ज्याप्रमाणे यांनी आपापली मतं मांडली, त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस आणि मराठी माणसाची अस्मिता याकरिता आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आता हे एकत्र आहेतच कुठे? यांच्यात आपापसातच एकमेकाचे कपडे फाडण्याची स्पर्धा लागलेली आहे. आणि गेले 15 वर्ष हे मनसेवाले होते अरुण सावंत, तुम्ही सत्तेत असताना काय तुमचे नेते सारखे दिल्लीला पळतायत? ते म्हणाले की आम्ही अरुण सावंत, तुमचे नेते दिल्लीला पळतायत, दिल्लीला पळतायत. तेव्हा तुम्ही तुमचा आता कुठलेला पक्ष पुन्हा कुठच्या आठवतो आणि खाण्यामध्ये व्यस्त असतात, तेव्हा तुम्हा तिघांनाही थोडीशी तरी जर चाड असेल तर तुम्ही अशा गोष्टी. अरुणजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. अरुणजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. हे तिघेही तुम्ही बोलत असताना शांत होते. आपण आपला मुद्दा पूर्ण करा, कारण प्रत्येकाला बोलण्याची संधी मी या ठिकाणी दिलेली आहे. मला पुढे सुद्धा जायचं, वेळेची मर्यादा आहे माझ्याकडे. तुमचे नेते सारखे दिल्लीला. सिद्धेशजी, मी जे सत्य बोललो ते तिन्ही प्रवक्त्यांच्या जिव्हारी लागलेलं आहे. याच्यावरही स्पष्ट होतं की खरोखर आपलं चुकतंय काहीतरी. आमच्या जिव्हारी तुमच्या कानाखाली लागले. तुमचा पक्ष आता लवकरच फुटेल ना, ते तुम्हाला जास्त जिव्हारी लागणार, त्याची काळजी घ्या. आमची चिंता नका करू. आम्ही आमची व्यवस्था एकदम घट्ट करून ठेवली आहे. तुम्ही तुमचं बघा. तुमच्या ठीक आहे. आगामी निवडणुकांच्या काळामध्ये नेमकं आता काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद सर्व पक्षांच्या प्रवक्त्यांचे, कारण आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या या चॅनलसाठी दिलात आणि चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.